दंडवत हो. दृष्टांत निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये आपण दृष्टांत घेणार आहोत. कालच्या सत्रामध्ये आपण 43 क्रमांकाचा दृष्टांत घेतला. आजच्या सत्रामध्ये 44 क्रमांकाचा डुळकाईल्या बालकाचा दृष्टांत श्रवण करणार आहोत. ईश्वरा देता एके अनधिकारे विसरेती, परिवासना उरलीची असे. ईश्वरा देता म्हणजे एके सारिके देखुनी त्याची परत्वे निरूपिती म्हणून परमेश्वर ज्ञान ते कवणाही नाही, हे हस्तीच्या दृष्टांतामध्ये बघितलं आपण. आणि यदा कदाचित परमेश्वराने जर का ज्ञान दिलं जरी तर काय होतं ना, ईश्वरे देता एके अनधिकारे विसरेती. एखादा जो जीव आहे त्या जीवाला परमेश्वर ज्ञान जरी देऊ केलं त्यांनी, तरी देखील त्याच्याकडे जो काही अनधिकार आहे, जे ज्ञान होण्यासाठीचा म्हणून अधिकार जोडलेला असतो, तशाच प्रकारे ज्ञान श्रवण तर होईल, परंतु ते ज्ञान त्या जीवाच्या अंतःकरणी साठवणार नाही, याचा एक वेगळा अनधिकार जोडलेला असतो. म्हणजे एकीकडे ज्ञान होण्याचा अधिकार आणि दुसरीकडे ज्ञान न समजण्याचा, न उमटण्याचा, न आचरणामध्ये येण्याचा एक अनधिकार जोडलेला असतो. आणि म्हणून ईश्वराने जरी देऊ म्हटलं किंवा दिलं जरी, तरी देखील तिथे काय होतं की अनधिकारे विसरेती. अनधिकारामुळे विसरेती. कशामुळे विसरला जातो जीव? त्यांनी तो अनधिकार जोडून ठेवलेला आहे, आणि तो अनधिकार जोडलेला असल्यामुळे ते ज्ञान त्याच्याकडे थांबल्या जात नाही. स्वामी सांगतात, हे अधरित शास्त्र किंगा, म्हणजे सहजपणे धरल्या जाणार नाही. ज्याचा अधिकार आहे त्याला पण काहीतरी प्रयत्न थोडेसे करावे लागतात. इतरांपेक्षा कमी प्रयत्न त्याचे असतील, परंतु काहीतरी प्रयत्न त्याला देखील करावे लागतात आणि ते धरावं लागतं. परमेश्वर शास्त्र जे आहे ते ऐकावं लागतं, त्यानंतर ते उमटवून घ्यावं लागतं स्वतःमध्ये, आणि ते आचरणामध्ये आणावं लागतं. ज्याही शास्त्राचं आपण आचरण केलं तरच ते उमटतं. उमटल्यानंतरच आचरण आहे आणि आचरणानंतरच उमट आहे. दोघांचा असा अन्योन्य संबंध आहे. म्हणजे त्यामध्ये जर का आपण त्या वचनाचं, त्या ज्ञानाचं आचरणच नाही केलं तर ते उमटत देखील नाही. स्वामी सांगतात, एक शास्त्र जाणोनी बोले आणि एक नेनोनी बोले. जाणोनी बोले म्हणजे काय? त्या शास्त्राचं अनुकरण, अनुपालन, आचरण केलं आणि मग तो बोलतो. आणि एखादा नेनोनी बोले म्हणजे त्याचं आचरण काहीच नाही आहे, परंतु तो मात्र सांगतोय त्याचा अर्थ. एखादा प्रापंचिक व्यक्ती असेल, तो भिक्षेच्या वचनासंदर्भात तुम्हाला माहिती देऊ शकेल, परंतु तो नेनोनी बोले, तो जानोनी नाही बोलणार. आणि एखादा व्यक्ती खरोखरच ते आचरण करतायत आणि मग त्या वचनाचं आचरणाबद्दल अनुभवजन्य जे काही तो सांगेल ते जानोनी बोलणे असं असतं. आणि म्हणून हे विसरेती का ना, अनधिकार आहे म्हणून पण विसरल्या जातं, आणि सोबतच त्याचं आचरण नसल्यामुळे देखील विसरल्या जातं. दोन्ही कारणं त्याच्यामध्ये आहे. एखाद्याचा अधिकार उत्तम असेल पण, परंतु त्यांनी ते आचरणात नाही आणलं तर मात्र काय होतं, हळूहळू जे काही श्रवण केलेलं आहे ते विसरलं जातं.
हे आधरीत म्हटल्यानंतर ते धरल्याच गेलं पाहिजे. ते धरलं नाही, दुर्लक्ष जर का त्या ज्ञानाकडे केलं किंवा माझं लगेच पाठांतर होतं, मला काही जास्त वाचायची गरज नाही, अशा पद्धतीने जर का मनस्थिती ठेवली तर त्याच्यामुळे पण शास्त्र विसरलं जातं. आणि हा देखील एक अनधिकारच आहे. अहंकार येणं हा देखील अनधिकारच आहे. किंवा अधिक शास्त्र न घोटणं, शास्त्र जे पाठांतर झालेलं आहे तेही घोटावं लागतं पुन्हा 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 पुन्हा. जसं ते लोणी काढतात ना, जेवढं ते घुसळणार तेवढं तेवढं ते लोणी चांगल्या प्रकारे ते निघतं. तशा पद्धतीने जेवढं तुम्ही चिंतन कराल, जेवढं विजन कराल, जेवढी चर्चा कराल आणि जेवढं त्या संदर्भातलं आचरण कराल, तेवढं तेवढं नवनीत जे आहे त्याच्यातनं आपल्याला प्राप्त होत असतं आणि तेवढं तेवढं ते घोटल्या जातं. जेवढं तुम्ही घोटाल तेवढं ते सखोल सखोल होत राहतं आणि मग या विशिष्ट कालांतराने मग मात्र आपण त्याला विसरणार नाही. म्हणजे ते एवढं जरठत्व त्याबद्दल प्राप्त होतं. परंतु ते जरठत्व प्राप्त झाल्यानंतर देखील जर का इतर काही गोष्टींच्या म्हणजे जे काही ईश्वर पैकीचं जे आहे त्याकडे जर का कुठल्या तरी दोषामुळे मळीनत्व जर का आलं तर मात्र येथीचे नावही नाही असं पण होऊ शकतं बरं का. आणि म्हणून हे सतत हे होऊनी कवणाचे घर ना रिगे. शास्त्र कोणाच्या घरी जाऊन वगैरे असं नाही होणार. ते आपण त्या शास्त्राच्या घरी गेलं पाहिजे. म्हणजे शास्त्राचं घर कुठे आहे बरं? शास्त्राचं घर म्हणजे परमेश्वर आहेत. म्हणजे परमेश्वराला विनंती करावी लागते. आपण जे निरूपणाआधी दंडवत घालतो ते परमेश्वराला घातले जातात, ते दंडवत निरूपकाला नाही. देवाला ती विनंती करायची असते आणि ती प्रार्थना केल्यानंतर ते शास्त्र कोणाचं आहे, त्या शास्त्रावर मालकी हक्क कोणाचा आहे? परमेश्वराचा आहे, कायमस्वरूपी बरं का. आणि म्हणून परमेश्वर आपलं शास्त्र कुणापर्यंत काय पोचवायचं हे परमेश्वर ठरवतात. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण परमेश्वराला ते दंडवत घालत असतो, प्रार्थना करत असतो आणि मग त्या विनंती अनुरूप तुम्हाला ते शास्त्र मिळेल किंवा नाही मिळणार. म्हणजे जर का आपण नुसतेच कोरडे दंडवत घातले तर 2 दंडवत घाला म्हटले की आपण 2च्या ऐवजी 5ही घालतो आणि 5 म्हटले की 2 घालतो, अशी विसंगती आहे. परंतु ते दंडवत कसे असतात? ओलेनी गुन्हे नसतात. ते आपले घालायचे म्हणून घालायचे. रोजचं सवय आहे पोतीला बसताना दंडवत घालायची, उठल्यावर दंडवत घालायचे. तसं नाही, विनंतीपूर्वक दंडवत घातले तर देवाकडे ती विनंती पोचेल. मग देव परमेश्वर ते तुमच्यापर्यंत उमट जो आहे तो पोचवणार आहेत. परंतु जर का अशा प्रकारे आपल्याला परमेश्वराला विनंती करायचाच अधिकार नसेल, तो जोडलेला नाही अधिकार, किंवा आपल्याला ते उमट व्हावा हा अधिकार आपण जोडलेला नसेल तर काय होतं? अनधिकारे विसरेती, अनधिकारामुळे जीव प्राप्त झालेलं ज्ञान, घोटलेलं ज्ञान, पाठांतर केलेलं ज्ञान, पाठांतर दिलेलं ज्ञान, म्हणजे आपण पाठांतर पण दिलं, चांगलं खडखड पाठांतर दिलं, तरी देखील एका विशिष्ट वेळाने ते ज्ञान आपल्याकडनं काय होतं? कापुरासारखं ते उडून जातं. त्यासाठी सतत जे ज्ञानाकडे बघावं लागेल. म्हणजे हे काय आहे? ते आपल्याला अहंकार येऊ नये म्हणूनची ती व्यवस्था आहे. एखाद्या ज्ञानीला वाटेल की बस आता माझं झालं सगळं, आता मला काही बघायची गरज नाही. नाही, त्यांना पण ते माहिती आहे की नाही, आपल्याला शास्त्र नाही बघितलं तर ते आपण विसरून जातो. आणि म्हणून आमचे आचार्य काय म्हणतात? पंडित बास, केशवबास यांच्याशी शास्त्र चर्चा करताना माझं शास्त्र उजळतं. आता भट्टोबासांचं तर शास्त्र उजळतं म्हणण्याचं काय कारण आहे? त्यांच्याकडे तर एवढं शास्त्र आहे, देवाचं शिवाय ते दुसरं काही बोलणार नाही, तेवढं वरदान आहे, सगळं सगळं आहे. तरी देखील त्यांना हे वाक्य अनुभवाला येतं की शास्त्र चर्चा जेवढी करू तेवढं शास्त्राची उजळणी होते, शास्त्राची उजळता होते आणि जीवस्वरूप त्याच्यामध्ये उजळत असतं. म्हणजे हे आचार्य जर का म्हणतायत
तर आपल्याला सुद्धा काही वेगळा विधी नाही. आपल्यासाठी पण शास्त्र चिंतन, मंथन, चर्चा, धर्मवार्ता हे सगळ्या गोष्टी आपल्याकडनं तेवढ्याच प्रमाणामध्ये जे आहेत ते होणं अपेक्षित आहे. आणि म्हणून जर का हे नाही केलं आपण काही, तर काय होईल बरं ना? ते सांगतात की अनधिकारे विसरेती, म्हणजे बहुतांशी अनधिकार आपण जोडलेला आहे आणि कधी कधी नव्याने तो अनधिकार आपण जोडतो देखील. सगळी उपलब्धता असून नंतर करू, नंतर बघू, अशा या विचारांमध्ये तो अनधिकार एखादा छोटा असेल तर तो आपण वाढवून ठेवतो. आणि मग परमेश्वराने जेही सांगितलेले ते अनधिकारे विसरेती, म्हणजे छर्दोबासांचा तर अधिकार चांगला होता, पण तो कुठेतरी त्यांनी ते जोडलेलं पण आहे. तो प्रसव मागील सृष्टी त्यांनी तो प्रसव मोडलेला नसेल, या सृष्टी तो प्रसव उद्भवलेला आहे. परंतु यदा कदाचित त्यांनी त्याकडे लक्ष दिलं असतं तर तो प्रसव या सृष्टीमध्ये मोडल्या गेला असता. पण तो अनधिकार त्यांनी जोपासून ठेवला मागील सृष्टी, आणि या सृष्टीमध्ये त्या अनधिकारामुळे ते विसरेती, म्हणजे परमेश्वराचं नावच विसरले. शास्त्र तर खूपच दूरची गोष्ट आहे, पण आपण कोणाच्या पंथात आहोत, कोण परमेश्वर आहेत ते नावच विसरून गेले, म्हणजे हे तर खूपच झालं. आणि यासाठी दृष्टांत आहे, तो आपण आज घेणार आहोत. अनधिकारे विसरेती परी वासना उरलीची असे, परंतु एखाद्या वेळेस एखादा जीव जो आहे त्याचा अनधिकार खरोखरच असा आहे की त्याला ते ऐकलेलं काही लक्षात राहत नाही. एकदम आपल्याला जर का विचारलं की पहिल्या दिवशी कुठला दृष्टांत झालेला, पटकन सांगता नाही येणार आपल्याला. काल कुठला झाला दृष्टांत, पटकन सांगता नाही येणार आपल्याला. अनधिकारी विसरेती परंतु वासना उरलीची असे. परंतु महत्वाचं काय आहे बरं, एखादा व्यक्ती लक्षातच ठेवत नाही, म्हणजे एकदम कनियस प्रकार झाला. एखादा व्यक्ती ऐकतो परंतु त्यामध्ये तो ऐकलेलं लक्षात ठेवलेलं विसरून जातो आणि त्याच्याविषयी त्याला कुठलेही सुखदुःख नाही. याचा छर्दोबास आहेत. पण ही व्यक्ती दृष्टांतातली वेगळी आहे. ही अनधिकारी विसरेती बरं वासना उरलीची असे, म्हणजे अजूनही ते जे काही विसरलेलं आहे ते लक्षात राहावं अशी तळमळ आहे. एखादे जीव असतात ना असे की बाबा त्यांना शास्त्र नाही लक्षात राहत, पण त्यांची तळमळ असते, पुन्हा पुन्हा ते ऐकावं, पुन्हा पुन्हा लक्षात ठेवावं, असे प्रयत्न त्यांचे असतात. तयासी पुढती पुढती निरूपिती, म्हणजे असे जे जीव आहेत त्यांना परमेश्वर काय करतात, पुढती पुढती म्हणजे पुन्हा पुन्हा परमेश्वर त्यांना शास्त्र निरूपण जे आहे ते करतात, पुन्हा पुन्हा सांगतात, पुन्हा पुन्हा तो योग प्राप्त करून देतात. आणि मग आपल्याला पण लक्षात येतं की कधी कधी सलग आपल्याला काही ना काही धर्मचर्चा ऐकण्याचा योग परमेश्वर आणून देतात. असं नाही तसं, तसं नाही तसं. आपण जरी म्हटलं की बस आता नको ऐकायला, तरी देखील आपल्या कानावर बरोबर ते शास्त्र पडतं आणि तो विषय आपल्याला ऐकायला मिळतो. किंवा आपल्याला जर का वाटलं की हा विषय मला ऐकायचा आहे म्हणून वासना उरलीची असे, म्हणजे जर का आपली तळमळ असेल तर मग मात्र परमेश्वर पुढती पुढती निरूपिती. आणि वासना जर का उरली असेल तर असं होईल, पण नुरली असेल तर, म्हणजे इच्छाच नसेल तर, मग अशा जीवांना परमेश्वर कशाचाच योग प्राप्त करून देत नाही. एखाद्याला परमेश्वराच्या शास्त्राचं जर का तळमळ असेल तर ते शास्त्र त्याला ऐकायला मिळेल. सेवादास्याची तळमळ असेल तर सेवादास्य त्याला प्राप्त होईल. जे जे काय आहे अधिकरणाचं सन्निधान असेल त्याविषयी जर का त्याला ती वासना उरलेली असेल, म्हणजे तळमळ असेल, तर परमेश्वर पुढती पुढती तसा योग प्राप्त करून देतात. जैसा डुळकैल्या बाळकाचा दृष्टांत. डोळकणे म्हणजे काय, वमन करणे, म्हणजे तो जो जीव आहे तो लहान बालक आहे आणि त्याला काही पण आपण दिलं की तो वमन करतो. आणि म्हणून त्या बाळकाचा दृष्टांत स्वामींनी सांगितलेला आहे. त्या संदर्भामध्ये आपण आजची त्या दृष्टांताच्या प्रकरण वशाची लीळा देखील घेणार आहोत. पूर्वार्ध 204 क्रमांकाची लीळा आहे. डखल्या चांगदेव भटाते श्री दत्तात्रय प्रभूंच्या दर्शना पाठवणे.
मागवते गोसाव्यांसी चतुर्विधाचा मठी अवस्थान झाले. स्वामींचं अवस्थान वेरूळला आहे आणि पुन्हा स्वामींचं मुक्काम जो आहे चतुर्विधाच्या मठामध्ये स्वामी आलेले आहेत. एकुदी गोसावी श्री दत्तात्रय प्रभूंची महिमा निरूपित होते. एकदा आमचे स्वामी श्री दत्तात्रय प्रभूंची जी महिमा आहे ती महिमा निरूपण करीत होते. तेव्हा डखला आणि चांगदेव भटी म्हणितले. डखले आणि चांगदेव भट म्हणतात, जी जी आम्हा श्री दत्तात्रय प्रभूंचे दर्शन होवावे, आम्हाला देखील श्री दत्तात्रय प्रभूंचं दर्शन झालं पाहिजे. आणि मग स्वामी म्हणतात, ते कांगा होईल. स्वामी म्हणतात, ठीक आहे, तुम्हाला दत्तात्रयांची भेट व्हावी असं वाटतं, परंतु ते कांगा होईल. का बरं तुम्हाला व्हावं? ते तुम्ही जोडलेलं आहे का, किंवा त्या अनुसार तुमचं काहीतरी ती तळमळ आहे का, वगैरे वगैरे, म्हणजे सगळ्याच गोष्टी बघाव्या लागतात. मग असं काहीतरी सकारात्मकता असेल, अधिकार असेल, जोडलेला असेल किंवा तळमळ असेल तर मग ती दत्तात्रयांची भेट होईल, अन्यथा ती होणार नाही. आणि ते म्हणतात, ते कांगा होईल ते अमोघ दर्शन किंगा. ते कसं आहे, दत्तात्रयांची भेट कशी आहे? अमोघ दर्शन. अमोघ म्हणजे जे वाया जात नाही, त्याला अमोघ असं म्हणतात. अमोघ म्हणजे दर्शनच देत नाही असं नाही अर्थ. अमोघ म्हणजे ते दर्शन एकतर होत नाही, झालं तर ते वाया जात नाही. नाजी गोसावी करती तरी होईल. ते म्हणतात ना, स्वामींनी जर का तो योग प्राप्त करून दिला तर आम्हाला दत्तात्रयांची भेट होईल. स्वामी म्हणतात, श्री दत्तात्रय प्रभूंच्या दर्शना जाल तरी होईल. दत्तात्रय प्रभूंची भेट होईल, पण कधी होईल? दत्तात्रय प्रभूंच्याच भेटीला जात असाल तर दत्तात्रय प्रभूंची भेट होईल. आपण जर का वेगवेगळ्या अपेक्षेने जात असू तर मात्र दत्तात्रयांची भेट होणार नाही. आपण चाललेलो आहे किंवा नोकरीसाठी विडा ठेवायचा आहे, आता काय मिळेल? दत्तात्रय भेटतील का नोकरी मिळेल? काय मिळेल? नोकरीच मिळेल. कारण की तिथे हेतूच तो आहे, तो बोलल्या गेलेला ते आहे, मनामध्ये ते आहे, विचारामध्ये ते आहे. परमेश्वर भेटण्याच्या उद्दिष्टाने गेलो आपण तर परमेश्वर भेटणार आहे. उद्दिष्ट काय आहे त्यावर सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात. आणि म्हणून आमचे स्वामी सांगतात की दत्तात्रय प्रभूंच्या भेटीला जाल तर दत्तात्रय प्रभू भेटतील. श्री दत्तात्रय प्रभू तुम्हा भेटती, ऐसी प्रवृत्ती असे. दत्तात्रय प्रभू तुम्हाला भेटावेत अशी आमची पण प्रवृत्ती आहे. परंतु नुसतं परमेश्वराची प्रवृत्ती असून चालत नाही. इथे जीवाचं करण देखील तसं असलं पाहिजे. परमेश्वराची तर प्रवृत्ती आहे की प्रथम मूळ सृष्टीला जीवाला प्रेम देऊन टाकावं, ज्ञान देण्याच्या ऐवजी. मूळ सृष्टीलाच देवाला वाटतं की इथूनच प्राप्तीला न्यावं. पण नुसतं देवाची प्रवृत्ती असून चालत नाही. जीवाचं करण देखील त्यावेळेला तेवढंच महत्वरूपी आहे. आणि जीवाचं करणच होत नाही, कारण जीवे करावे ते ठेले आणि देवे करावे ते केलेलं आहे, पण जीवाने जे करावं ते अजूनही ठाकलेलं आहे. आणि स्वामी सांगतात वर्तेचा दृष्टांत की दोरीवर चालणारा जो व्यक्ती आहे तो डावीकडे बघत नाही, उजवीकडे बघत नाही, सभेकडे समोर बघत नाही आणि आपल्याकडे पण बघत नाही. त्याचं लक्ष काय आहे? त्या दोरीवर चालून या टोकाहून त्या टोकापर्यंत पोचायचं आहे, मध्ये पडायचं नाही. म्हणजे दोन त्याच्या गोष्टी पक्क्या आहेत. एक तर त्या टोकाला पोचायचं आहे आणि दुसरं म्हणजे पडायचं नाही. टोकाला पोचून जायचं, पण पडला तर पडणार नाही. परंतु टोकापर्यंत पोहोचलाच नाही तर इथेच त्यांनी स्वतःचा समतोल सांभाळून ठेवला आणि पुढे गेलाच नाही तरी चालणार नाही. आणि जर का पोचायच्या कक्षेत आहे पण पडला आणि खाली पडल्यानंतर पायी पायी गेला तो जमिनीवरून त्या टोकापर्यंत, नाही चालणार. त्या दोरीवरूनच जायचं आहे, पोचायचं पण आहे आणि पडायचं पण नाही. हे दोन्ही लक्ष त्याला गाठायचे आहेत. आणि अशा पद्धतीने जो व्यक्ती नियमामध्ये स्वतःचा समतोल राखून स्वतःला खाली पडू न देता जो बरोबर दुसऱ्या टोकाला जातो, तिएसी वर्त साधे, म्हणजे त्याला बरोबर ते जमून जातं.
तियेसी दाय पसाय होती. दाय म्हणजे आणि पसाय. दाय म्हणजे त्याच्या मेहनतीचं जे काय आहे ते त्याला मिळतं, आणि पसाय म्हणजे बक्षिशी मिळते. ना त्याची जरी डावीकडे पाहे उजवीकडे पाहे आपल्याकडे पाहे सभेकडे पाहे ते पडे. जर का त्याचं लक्ष इकडे तिकडे केंद्रित झालं, इकडे तिकडे जर का त्याचं लक्ष गेलं, निरूपण ऐकताना डावीकडे ना पाहे उजवीकडे ना पाहे, म्हणजे डावीकडचा आवाज ऐकत नाही, उजवीकडचा आवाज ऐकत नाही, मागचा आवाज ऐकत नाही, फक्त निरूपकाचाच आवाज ऐकत असेल आणि पूर्ण लक्ष देऊन ऐकत असेल, तयासीची प्रवचन साधे, म्हणजे त्यालाच निरूपण जे होतं, जिथे कुठे पण आपण असू तिथे त्याला ते निरूपण बरोबर समजेल, लक्षात राहील. परंतु आपलं लक्ष जर का इकडे तिकडे असेल तर, है ना, कधी कधी आपल्याला तो मोठा आवाज जो येतो तो प्रवचनातला तो ऐकू येत नाही, परंतु इकडे तिकडे काही पडलं तर तो आवाज मात्र आपल्याला ऐकू येतो. म्हणजे आपलं लक्ष जिकडे जास्त असतं तो आवाज आपल्याला जास्त येतो बरं का. खूप मोठ्या स्पीकरच्या बाजूला बसले म्हणजे तुम्हाला आवाज येईल असं नाही. त्यावेळेला आपण तिथे एवढ्या जवळ बसून आपलं मन जर का दुसरीकडे असेल तर आपल्याला हा आवाज येणारच नाही, पूर्णपणे ब्लँक सारखं असेल. नंतर त्यांना जर का जागं केलं, म्हणजे त्यांचे डोळे उघडेच असतात, पण त्यांना जर का विचारलं की आता काय सांगितलं, तर त्यांना काहीच ऐकू आलेलं नसतं, ते काहीच सांगू शकणार नाही. तयासीची वर्त साधे, आणि जर का असं नाही केलं तर मग तो खाली पडेल, हाडगुड नुरे. आयसा, आता आयसेची निगा. स्वामी म्हणतात ठीक आहे, आता आयसेची निगा म्हणजे काय. आता ही लीळा आपण नेहमी वाचली, पण हे वाक्य आपण वाचलेलं नाही आहे बरं का. आता आयसेची निगा म्हणजे उद्या नाही निगा, थोड्या वेळाने निगा नाही, संध्याकाळी निगा नाही, 8 दिवसांनी निगा नाही. आत्ता वाटलं ना तुम्हाला, तर आत्ता ऐसेची निगा, कारण आत्ता ती आवड आहे, ती नंतर नसणार आहे. मूल रडल्यानंतर आईने म्हटलं आता 1 तासानी 2 तासांनी त्याला दूध द्यायचं नाही चालणार, तेव्हाच जेव्हा रडलं तेव्हाच. तसं जेव्हा तुमच्यामध्ये तो भाव निर्माण झाला, आमच्या माईंभट्टांच्या मनात वाटलं की आता अनुसरायचं, तर ते आत्ताच अनुसरले. मुळात त्यांचा भाव काय होता, वर्षभरात अनुसरायचं आहे, पण अनुसरले कधी, आत्ताच अनुसरले. श्रीप्रभूंकडे जाऊन अनुसरलेले आहेत, पण अनुसरण त्यांचं आत्ताच घडलेलं एक प्रकारचं. कुठे, जेव्हा रुद्रपूरच्या दिशेने पाऊल टाकलं तेच अनुसरण होऊन गेलं त्यांचं. ते जर का तिथे आम्हाला हा दृष्टांत किंवा ही ओळ आम्हाला समजते. ते जे म्हणतात आता घरी गेलं तर काय होईल, घरी गेलं तर काहीतरी निघेल, तिकडची ममता लागेल वगैरे, म्हणून जेव्हा सुचलं तेव्हाच करायचं असतं. तुम्हाला वाटलं स्मरण करायचं आहे, पण आपण काय म्हणतो, कधीपासून करायचं, उद्यापासून, है ना. आपल्याला असं वाटत राहतं की आत्तापासून नाही. आत्ता जर का तुम्हाला वाटलं की स्मरण हे केलं पाहिजे बरं का, तर लगेच स्मरणाला बसायचं. लीळा वाचली पाहिजे असं वाटत असेल, उद्यावर ढकलायचं नाही, ते लगेच आत्ताच बसायचं. जे पण आहे ते लगेच आत्ताच सुरुवात करायची त्याची. त्याला उद्यावर ढकललं की त्यातला तो अधिकार जो आता निष्पन्न झालेला आहे, मनामध्ये उल्लेख झाला म्हणजे अधिकार निष्पन्न झालेला आहे. तो जो अधिकार घडलेला आहे तो परवडतेची आलेली आहे. म्हणून आत्ताच्या आत्ताच ते गोष्ट झाली पाहिजे. आणि म्हणून इथे सांगतात की आत्ताची निघा, पेनोवेना जावे, म्हणजे मुक्काम दर मुक्काम करत जावं. मार्गी उपेने न करावे, म्हणजे एका गावाला एकच मुक्काम करायचा. उपेने म्हणजे एका गावाला 2 मुक्काम करायचे नाही. संबंधियाच्या गावा न वचावे, आणि सगळ्यात पहिले काय सांगितलं स्वामींनी, नातलगांकडे जाऊ नका. नातलग जो काही प्रकार आहे ना, हा खूप अवघड प्रकार आहे. ते मागे आपल्या इथे विषय झालेला ना, की ते तीर्थयात्रेतून येताना मग नातलगांकडे जायचं नाही, नाही तर ते पुण्य त्यांच्याकडे जातं. हा विषय आपला मागे झालेला होता इथे. म्हणजे काय असतं की नातलगांकडे तुम्ही गेलात, रिद्धपूर करून आलात, सगळे श्रीप्रभू आमचे स्वामींच्या लीळा पूर्ण हृदयामध्ये आहेत, आणि नातलगांकडे गेलं की त्यांचं सुख दुःख
अमकं टमकं हे सगळं ते सांगत राहतात. आणि जिथे आमच्या श्रीप्रभूंनी सासू आणि सुनांचे वाद मिटवले ते तिथं जाऊन आपण सासू सुनांचे वाद ऐकून घरी येतो आणि सगळं डोक्यात ते घेऊन येतो. म्हणजे इत्यादी प्रकारे काय आहे की स्वामींनी सांगितलेलं आहे हे लक्षात घ्या. अनुसरल्यासाठी तर नकोच, पण वासनिकांसाठी पण धर्मकार्य केल्यानंतर तिथे परत नातलगांचा संपर्क जर का आला तर तुम्ही तुमच्या घरी धर्मकार्य घेऊन जाणार नाही, त्यांची सुखदुःख घेऊन जाणार आहात. आणि म्हणून स्वामी सांगतात की संबंधियाच्या घरा न वचावे, एकी भिक्षा नेगावी, एकाच घरी जेवायचं नाही. ऐशिया परी मातापुरा जावे, ऐशा परी अशा पद्धतीने कुठे जायचंय तुम्हाला? मातापुरी म्हणजे माहूरला जायचं. पहिले घाटातळी संन्यास्याचे निवेखे भेटती, आणि पहिल्याच ठिकाणी पहिले घाटात तळी म्हणजे घाटाच्या खाली संन्यासाच्या वेशे भेटती, संन्यासाच्या वेशामध्ये तुम्हाला एक जण भेटतील. ते तुमते पुसती तुम्ही के जाता, ते तुम्हाला विचारतील की कुठे चाललात. तुम्ही म्हणाल आम्ही श्री दत्तात्रय प्रभूंच्या दर्शनात जातो, तुम्ही म्हणाल की आम्ही दत्तात्रयांच्या भेटीला चाललेलो आहोत. श्री दत्तात्रय प्रभू ते आम्हीची ऐसे म्हणती, परी ते नव्वती, ते म्हणतील श्री दत्तात्रय प्रभू आम्हीच आहोत, तुम्ही ज्यांच्या भेटीला चाललेले आहात ते आम्हीच आहोत, परंतु ते नव्वती, ते दत्तात्रय प्रभू नसणार आहेत बरं का. दुसऱ्या घाटातळी ब्राह्मणाचे निवेखे भेटती, दुसऱ्या घाटातळी ब्राह्मणाच्या वेशाने परत कोणतरी भेटेल. ते म्हणती आम्ही श्री दत्तात्रय प्रभू, ते पण म्हणतील की आम्ही श्री दत्तात्रय प्रभू आहोत, परी ते नव्वती, परंतु ते सुद्धा दत्तात्रय प्रभू नसतील. घाटाचा माथा मेरुवाळाची पाळी, दारवठा गोंधळा पुढे चोंडुका वाते, आणि नंतर पुढे गेल्यानंतर मेरुवाळाच्या तळ्याच्या त्या काठाला दारवठा गोंधळा पुढे म्हणजे विशिष्ट प्रकारचे गायन करणारे जे आहेत, गोंधळी म्हणतात त्यांना, ते चोंडुका वाते म्हणजे एक चर्मवाद्य आहे. निळीची अंगी म्हणजे जे काय प्रावरण आहे ते निळ्या रंगाचं आहे. निळीचाची चळणा, निळीचे टोपरे म्हणजे पूर्ण वेश जो आहे तो निळ्या वर्णाचा आहे. कवड्याचे आभरण, कवडे म्हणजे शिंपले वगैरे असतात ना, त्याचं अलंकार. आणि ते म्हणतात आम्ही श्री दत्तात्रय प्रभू नव्हो, म्हणजे ते म्हणतील आम्ही दत्तात्रय प्रभू नाही आहोत. परी तेची होती, परंतु तेच दत्तात्रय प्रभू असणार आहेत. ऐसा गोसावी तयासी विधी विहिला, असा विधी विहिला हो काजी. आणि मग ते स्वामींची आज्ञा ते घेतात. म्हणून गोसाव्यांची दंडवते घातली, श्रीचरणा लागले आणि मग तैसेची निघाले, लगेच निघालेले आहेत. कटकाची वाटा म्हणजे दौलताबाद जो काही रस्ता आहे वेरूळून निघालेले आहेत, आणि त्या रस्त्याने ते निघाले. हाटांतून निघाले आणि बाजारातनं गेलेले आहेत. ते देवगिरीसी गेले, देवगिरीला पोहोचले. हाटांतू अवघे पदार्थ देखिले, आणि बाजारामध्ये सगळे पदार्थ त्यांनी बघितले. गाठिया मुदिया कडदोरे चोळिया तोड भातुकी खाजे घेतले, म्हणजे गोडी शेव असेल, भातुके म्हणजे मध्यंतरी खाण्याचा खाऊ सारखा एखादा पदार्थ आहे, काही कडदोरे असतील वगैरे वगैरे, असं काय काय घेण्यायोग्य त्यांनी ते घेतलेलं आहे. आणि गावासी कोणा हाती खाजे पाठवू. आता स्वामींनी काय सांगितलेलं आहे? नातलगांच्या घरी जायचं नाही. काय सांगितलं स्वामींनी? संबंधियाच्या घरा न वचावे असं नाही, गावा न वचावे. घरा तर जायचंच नाही आहे, पण गावा देखील जायचं नाही, गावाला सुद्धा नाही जायचं. ज्या गावाला आपले नातलग राहतात तिकडे जायचं नाही. गेलं तर काय होतं? आपण म्हटलो की आम्ही गावात गेलो नाही, पण गावाच्या जवळून गेलो, पण त्या गावाची जर का पाटी जरी दिसली 2 किलोमीटर आतमध्ये, तर लगेच आपण गाडीतल्या लोकांना सांगतो इथे आमचे नातलग राहतात बरं का, आता आम्ही खूप दिवस गेलो नाही, आता जायचं एकदा वगैरे वगैरे. म्हणजे मग आता ते जे गाडीतले लोक आहेत ते गप्प बसतात का ऐकून?
ते पण सांगतात आमचे पण पुढच्या गावाला नातलग राहतात, म्हणजे मग नातलगांच्याच गोष्टी निघतात तिकडे. म्हणजे जवळून देखील जायचं नाही. आमचे स्वामी तर सांगतात गावातच जायचं नाही आहे. आणि त्या ठिकाणी यांनी विचार काय केलेला आहे की यांनी सावधगिरीने वागलं पाहिजे होतं, की जर का गावाकडे जायचंच नाहीये म्हणजे नातलगांचा एवढा धाक आहे, तर त्यांच्यासाठी वस्तू पण घेतल्या नव्हत्या पाहिजे. ह्या सगळ्या वस्तू त्यांनी नातलगांसाठी घेतलेल्या आहेत. आणि माणी म्हणतात की ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत ते सोयरियाचा गाऊ, ते म्हणतात एक कोणाच्या तरी हाताने आपण पाठवूया. कारण की कधी ना कधी त्यांना माहिती पडणारच आहे की हे वेरोडून गेलेले आहेत आणि गावावरूनच गेले, जवळून गेले, परंतु आमच्याकडे आले नाहीत वगैरे. माणूस जो आहे तो सोयरे धायरे जे आहेत त्यांची नाती जास्त प्रमाणामध्ये सांभाळतो. बाकी परमेश्वराचं नातं किंवा परमेश्वराच्या संबंधित जे नातलग आहेत आपले आहे ना, उपदेशी, वासनिक, नामधारक, अनुसरलेले भक्त, हे आपले नातलग आहेत है ना. मग बघा बाईसांचे नातलग होते, त्यांनी बाईसांना सुख दिलं का? नाही, सुख दिलं नाही, दुःखच दिलं त्यांनी. या बाबतीमध्ये भट्टोबासांचे जे आहेत, आबाईसा असतील किंवा मग महादाईसा असतील, यांनी मात्र किंवा वैराग्यदेव असतील, यांनी मात्र उत्तम कार्य केलेलं आहे. सगळ्यांना असे नातलग भेटत नाहीत. म्हणजे ते उपदेशी भेटतील नातलग, पण ते धार्मिक असतीलच असं नाही. खूप लोक सांगतात हे आमचे नातलग आहे, ते उपदेशी आहेत बरं का, पण ते मिश्रता आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये, एवढं देवाचं ते काय पाळत नाहीत वगैरे वगैरे. म्हणजे अशा प्रकारचे नातलग आपले असतात. आणि म्हणून नातलग असणं काही वाईट नाही, परंतु ते धार्मिक असले पाहिजेत की ज्यांना भेटल्यानंतर आपली कर्मवार्ता निघण्यापेक्षा धर्मवार्ता त्यांच्यासोबत जर का होत असेल तर असे नातलग असले तरी काही हरकत नाही. परंतु आमचे तर स्वामी सांगतात संबंधियाचा संबंध विशेषतः त्याज्यच. मग ते धार्मिक असू नये तर कसे असो, आपण त्याग करायचा त्यांचा त्यांच्या अधिकाराने, ते जातील कुठल्या तरी अधिकरणाकडे, आपण मात्र वेगळ्या ठिकाणी असावं. दुरूनही त्यांची आठवण काढू नये. यांनी मात्र काय केले, दुरून नातलगांची आठवण काढली आणि म्हटले की हे जे काय मिळालेलं घेतलेलं आहे ते आपण कोणाच्या तरी हस्ते पर हस्ते त्या गावाला पाठवू, नातलगांकडे पाठवू. आणि त्या दृष्टीने सोयरियाचा गाव, सोयऱ्याचा गाव आहे, त्यांना कळालं तर पुढे मग समस्या नको. ना गावासी जाऊ परवाही देव मग निगो, कोण जाणे आता काही येणे होईल. आणि असं पण आलं की गावासी जाओ उपरवाही देव मग निघो. स्वामींनी सांगितलं गावाला जाऊ नका, परंतु ह्यांनी म्हटलं की गावाला जाऊ, परंतु उपरवाही देव म्हणजे गावामध्ये नाही जायचं, बाहेरच्या बाहेरच ते द्यायचं, कोण ना कोण भेटेल. आणि कोण जाणे आता काही येणे होईल, आता परत कधी येणं होईल असं काही सांगता येत नाही. मा काही भेटोनी कधी भेट होईल, तरी लेकुरवासी खाजे पाठवू. लेकुरवासी म्हणजे जे काही लहान मुलं असतील, नातू असतील वगैरे वगैरे, त्यांच्यासाठी काहीतरी खाऊ पाठवूया. म्हणून सोयरियाचा गाव वाटेसी होता, आणि सोयऱ्याचा गाव वाटेमध्येच होता. आणि म्हणूनच स्वामींना हे माहिती होतं की ते गाव वाटेमध्ये लागणारच आहे. आणि म्हणून आवर्जून, नाहीतर आपण काय प्रश्न केला असतं की देवानी का नाही सांगितलं त्यांना, मग बाकीच्या सूचना दिल्या तर ते देवानी तेही सांगितलं पाहिजे होते की त्या गावाला जाऊ नका, असा आपला प्रश्न येणार होता. म्हणून देवानी आधीच त्यांना सांगून ठेवलं की गावाला जायचं नाही नातलगांच्या. आणि तो गाव वाटेमध्ये होता. डाऊवाडीएसी गेले, डाऊवाडीला ते गेलेले आहेत. ते उपरवाईया भेटले, बाहेरच्या बाहेर भेटले. ते धरा हे हो हे खाजे आमचा घरी द्या. कोणाला दिलं त्यांनी? ते गावातल्या गावात एकमेकांना ओळखत असतात है ना. शहरामध्ये एकमेकांना कोणी ओळखत नाहीत, पण गावामध्ये नुसतं काही जरी, नुसतं नाव जरी घेतलं तरी ते अख्खा पूर्ण परिवार त्यांना माहिती असतो. किती लक्षात ठेवतात लोक. मी तर बघितलं प्रवासामध्ये जर का दोन जण कोणी भेटले अनोळखी, ते बोलता बोलता त्यांचं कुठले सोयरे धायरे सगळे नाते तिथे लगेच उपस्थित होतात. आणि मग ते म्हणतात हे आमचे आमके आमके बरं का, हे तमके तमके बरं का. म्हणजे इत्यादी प्रकारे कितीतरी गोष्टी जीव लक्षात ठेवतो.
म्हणजे प्रत्येक जीवाची जी काही स्मृती आहे ती चांगली आहे, डोकं चांगलं आहे, आठवण क्षमता चांगली आहे. आणि ते कोणाला तरी भेटतात आणि ते विचारतात, तुम्ही अमक्या अमक्यांना ओळखता ना? हो हो, ते अमके टमके, हो हां, मग हे असं करा, हे आम्ही काय घेतलेल्या वस्तू आहेत ते त्यांना तुम्ही काय करा, आमच्या घरी द्या, ते आमचंच घर आहे, आम्ही त्यांचे सोयरेच आहोत, तर त्यांना तुम्ही द्या. तेव्हा तेही म्हटले, तुम्हीची का साऊमे नय्या. ते म्हणाले, अहो तुम्ही कुठले आहेत, काय आहेत? मग त्यांनी सांगितलं असेल, आम्ही अमक्या अमक्या ठिकाणी राहतो वगैरे. मग ते म्हणतात, तुम्हीच का समोर येत नाही बरं? आता हे या गावातच जायचंय तुम्हाला आणि ते आमच्या हस्ते देण्यापेक्षा तुम्ही समोरच या ना. आम्हासी गोसावी विधी विहिला असे, ते म्हणतात ना, आम्हाला गोसावी विधी विहिला असे. म्हणजे विधी विहिला हे माहिती आहे, पण काय विधी विहिला हे काही लक्षात ठेवलं नाही. आणि मग ते म्हणतात की अंगणी उभे ठाका भेटा आणि जा. आणि काही लोक जे आहेत ते आपल्याला सल्ला देत असतात आणि शक्यतो लोकांचा सल्ला जो आहे तो बहुतांशी वेळा आपल्या नुकसान करणारा सल्ला असतो बरं का. आणि खास करून व्यवहारातला माहिती नाही, पण धर्मकार्यातला सल्ला मात्र लोकांकडनं जर का आला तर तो सल्ला मात्र आपल्यासाठी नुकसान करणारा असतो. ते म्हणतात की बाबा असं असं करायचं आहे, अनुसरण घ्यायचं आहे. मग ते म्हणतात, बघा आता हे मुलाचं लग्न होऊ द्या, आता अनुसरण तर घ्यायचंच आहे ना, तुम्हाला तुम्हाला कोणी अडवतं का? मग हे मुलाचं लग्न होऊ द्या आणि मग जा तुम्ही. आणि आपल्याला ते पटतं बरं का, कारण आपल्याला ते पटतच असतं. आपल्याला ह्या गोष्टी सहजपणे पटत राहतात. बाकी जर का इतर काही सांगितलं तर ते पटणार नाही, पण जे आपल्याला करायचं आहे तेच जर का कोणी सांगितलं तर लगेच आपण हो पण बोलून मोकळं होत असतो. आणि म्हणून इथे ते बाकीचे जे लोक भेटलेले ते म्हणतात की तुम्ही तुमच्या नातलगांना न भेटता गेले तर काय होईल, तर ते आम्हाला बोलतील की तुम्ही त्यांना इकडे का घेऊन नाही आले, आम्हाला का नाही निरोप पाठवला, आम्ही तिथे भेटायला आलो असतो वगैरे वगैरे. त्याच्यापेक्षा तुम्ही या, तुम्ही भेटा आणि तुमच्या हस्ते द्या ना. आम्हाला स्वामींनी विधी विहिलेला आहे तर ठीक आहे, विधी विहिलेला आहे तर घरात जाऊ नका. काय करा, अंगणी उभे ठाका, अंगणामध्येच उभे राहा आणि भेटा त्यांना आणि जा. आणि काही आणि मग त्यांना वाटलं हे बरोबर आहे बरं का, हे उद्या काय होईल की ते आपल्याला बोलतीलच हे असं पण, की एवढ्या जवळ आले, गावाच्या जवळून गेलात तुम्ही आणि गावात आले नाहीत, नात कोणाच्या तरी हस्ते परहस्ते पाठवले, हे का बरोबर आहे का? त्याच्यापेक्षा आले असते, तुमचा तुमचा विधी तुम्ही पाळा, भेटून तर जा. उभे ठाकले भेटले, मग ते गेले, आवाज दिला अंगणामधनच, ते सगळेजण बाहेर आले आणि भेट झाली. बैसा बैसा म्हणून हाती धरुनी बाजेवरी बैसविले. बसा बसा बसा, बरं झालं आले वगैरे. आगत स्वागत झालं, बास टाकली आणि त्यांना हात धरून बसवलेलं आहे. पाय धुतले, पाय धुतलेलं आहेत. आता जेवा मग जा. ते म्हटले आता असं करा, जेवा. ते म्हणाले नाही, आम्हाला स्वामींनी नाही सांगितलंय वगैरे वगैरे. ठीक आहे, नाही सांगितलं, पण आता असं करा, आलेले आहात तर जेवण करा आणि जा तुम्हाला जिथे जायचं तिथे. मग पाणी ठेविले, उठले, नानिले, जेविले. आता जेवण करायचं म्हणजे जेवण बनवायचं आहे, म्हणजे 2 लोकांचं जेवण बनवायचं म्हणजे काय, जे आहे ते थोडी देता येणार. सोयरे आलेले आहेत, मग काहीतरी गोड धोड वगैरे असं करायचं आहे आणि त्याचा घाट तो घातलेला आहे. आणि लोक सांगतात काय नाही, असं 15-20 मिनिटात जेवण होऊन जाईल. तसं काही काही लोक मला म्हणतात की बाबा घरी चला, आमच्या 5च मिनिटं लागतात. अहो म्हटलं नाही, 5 मिनिटं नाही लागत, पाऊण तास लागतो म्हटलं. कोणाच्याही घरी जाऊन परत येईपर्यंत पाऊण तास लागतो. माझा गणित आहे, त्याच्यावर मी PhD केलेली आहे. पण लोक कसं काय म्हणतात की 5च मिनिटं लागतात म्हणून. 5 मिनिटं तर आपल्याला इथून बाहेर पडायलाच 5 मिनिटं लागून जातात. असं काही 5 मिनिटात आणि 10 मिनिटात काही होत नसतं. त्याच्यासाठी तो पूर्ण वेळ जात असतो, एक विशिष्ट वेळ जात असतो. आणि म्हणून इथे त्यांनी तसंच केलेलं असेल, थोडं लगेच जेवण, लगेच स्वयंपाक तयार होणार आहे. आणि म्हणून तोपर्यंत काय करायचं, मग तोपर्यंत आता तुम्ही प्रवासात आहात आणि पुढे अजून तुम्हाला प्रवास करायचा आहे, चालत जायचं आहे. मग आता काय करायचं आहे की त्यांनी म्हणाले की तुम्ही आता आंघोळ करा. रस्त्यात कुठे आंघोळ भेटणार तुम्हाला आणि काय भेटेल, हे पण बरोबर आहे.
पाणी ठेविले, पाणी ठेवलं, उटिले तोपर्यंत पाणी तापेपर्यंत उठणं वगैरे सगळं लावलं, तेलाने मॉलिश वगैरे झाली असेल, मग नाहनिले जेविले, मग आंघोळ घातली त्यांना, आणि मग जेविले, आणि मग जेवण वगैरे सगळं झालं, तेव्हा विळू झाला, आणि तोपर्यंत काय झालं, संध्याकाळ झाली. तोपर्यंत म्हणजे सकाळी समजा आले असतील ना, आणि दुपारचं जेवण असावं, संध्याकाळचं ते जेवण नाही आहे. म्हणजे अन्नवार्ता किती मोठ्या प्रमाणात झाली असा अंदाज आपण लावू शकतो. बरं, लीळाचरित्रात आलेलं नाही आहे तसं की अन्नवार्ता झाली आहे, परंतु एवढं सगळं करता 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 जर का संध्याकाळची वेळ होते आहे, मग ती काही धर्मवार्तेमध्ये गेली आहे का? ती अन्यवार्तेमध्ये गेली. धर्मवार्ता आपली 1च तास असते बरं का. धर्मवार्ता दिवसभर नाही, दिवसभर फक्त अन्यवार्ता असते. पण धर्मवार्तेची आपली वेळ निश्चित असते, पूजा अवसराची वेळ निश्चित असते, देवपूजेची वेळ निश्चित असते, स्मरणाची वेळ निश्चित असते. अन्यवार्तेची कुठली निश्चित वेळ सांगितलेली नाही. आणि ती आपण 24 तास अष्टोप्रहर आपण धर्मवार्ता नाही करू शकत, पण अष्टोप्रहर आपण अन्यवार्ता करू शकतो, अन्य क्रिया करू शकतो, तेवढी क्षमता आपली आहे. आणि ही तशीच गोष्ट झालेली आहे. जेवले, जुन्या पाण्या काहीतरी गोष्टी निघाल्या, आणि ते बोलता 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 काय झालेलं आहे, 4 वाजलेले असणार आहेत. आधीच्या काळामध्ये 4च्या नंतर प्रवास नाही, त्यावेळी घड्याळ नाही बरं का. इथे लीळाचरित्रात 4 वाजले असं नाही आलेलं आहे. एक अंदाज आपण केलेला आहे की 4 वाजले म्हणजे आता इथून तुम्ही पुढे प्रवास करू शकत नाही, कारण की 4 म्हणजे संध्याकाळ झाली. आधीच्या काळामध्ये काळोखाचा प्रवास केल्या जात नसायचा, दिवसाच फक्त प्रवास होणार, आणि रात्र झाली जिथे सायंकाळ होते तिथे आपला मुक्काम झाला पाहिजे. येथीचे जे साधक आहेत, आटन करणारे आहेत, त्यांना आवेळ सवेळ आमच्या स्वामींनी चुकवायला सांगितलेली आहे. त्यामध्ये एकदम पहाटेची वेळ, एकदम दुपारची वेळ, आणि एकदम सायंकाळची जी वेळ आहे, म्हणजे जिथे काळोखाचा संबंध आहे, 2 टोकं आहेत, सकाळ आणि संध्याकाळ. सकाळी भल्या पहाटे काळोखात निघू नये अटनादिक्रमे, म्हणजे ती काळजी घ्यावी. काहीतरी थोडासा उजेड झाला पाहिजे, रस्ता दिसला पाहिजे, एवढा उजेड असणं गरजेचं आहे. आणि सायंकाळी काळोख होण्याच्या आधी आपला मुक्काम जागा जी आहे तिथे आपण पोहोचलो पाहिजे. आणि वेळू झाला, मग राहिले ते, मग त्यांनी सांगितलं की आता जो पुढचा जो गाव आहे ना, ते पोचायला तुम्हाला 2 प्रहर तरी लागतील, 1 प्रहर तरी लागेल, 3 तास लागतील, आणि तोपर्यंत तर सायंकाळ काळोख होऊन जाईल. कुठे मुक्काम कराल, काय कराल, असं काहीतरी संवाद झालेला असावा. आणि मग ते म्हटले बरोबर आहे, आता कुठे जाता, म्हणून ते निजले, झोपले, ते मुक्काम झाला. आणि मग सवेळेसीची उठले, सकाळी उठले लवकर, मग निघाले, आणि मग निघालेले आहेत. तेव्हा चांगदेव भटी म्हणितले. आता हे चांगदेव भट यांनी आदल्या दिवशी सांगितलं पाहिजे होतं ते मुक्काम करताना, परंतु त्यांच्याही लक्षात नसेलच आलं की आपण काय करतो आहोत. कारण की संगत जी आहे, जीव जैसा संगी ठेवीजे तैसा ठाके. आपण जिथे जाऊ आपण तसे होऊन जात असतो, एका दृष्टीने चांगलं पण आणि एका दृष्टीने वाईट पण. आपण धार्मिक लोकांमध्ये गेलो तर धार्मिक काय होत नाही आपण, है ना. कोणी स्मरण करतंय तर आपण काही स्मरण त्याच्यासोबत करत नाही, स्मरणाला बसतो आपण, गाठी पण आपली हातात असते, पण एका विशिष्ट वेळाने गाठी पडून जाते हातातनं, है ना. कशासाठी पडते ती, डोळे लागून जातात, ध्यान अवस्थेमध्ये निघून जातो आपण, आणि गाठी काय हातात राहत नाही, ती खाली पडते. परंतु अन्यवार्ता करणाऱ्या व्यक्तीसोबत जर का बसलो तर आपण तिथे तासनतास अन्यवार्ता करू शकतो. आपण जसं ज्या लोकांमध्ये उठतो बसतो तसे आपण होतो, पण दोषजनक बाबतीमध्ये हे जास्त प्रभावी आहे, गुणदायक गोष्टींमध्ये ते जास्त प्रभावी नाही. आणि चांगदेव भट जेव्हा सकाळी निघतात तेव्हा ते सांगतात, हे काही डखले हो, गोसावी वारिले तेचे आम्ही केले. देवानी जे नाही सांगितलं तेच आपण केलं. ज्यांनी नवीन नवीन परिच्छेद केलेला असतो ना, गोड खायचं नाही, तो 2 गुलाबजाम खाल्ल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की आपण तर गोड बंद केलं होतं कालच, आणि खाऊन टाकलं आता. मग
जाऊ दे आता 1 तारखेपासून करू, आता हे आता हा मार्गशीर्ष महिना आहे, मग उपहार वगैरे चालूच असतात वगैरे, मग ह्या महिना गोड खाऊन घेऊ आता, म्हणजे मग आपणच आपली विषय व्यवस्था करून घेत असतो. अशा प्रकारे आम्ही आश्रमात असताना मौन धरल्या जायचं. ते कधी कधी ज्यांनी मौन धरलं तो बोलून टाकायचा काहीतरी, आणि त्याचं जे मौन आहे ते लक्षातच नाही राहायचं त्याला की मी मौन धरलेलं आहे. तो काहीतरी बोलून मोकळा होऊन जायचा आणि मग लक्षात यायचं की मौन तुटलं बरं का. म्हणजे चांगल्या क्रिया जतन करत असताना ते लक्षात येत नाही की त्या क्रियेचा भंग झाला नाही पाहिजे, नियमाचा भंग झाला नाही पाहिजे, हे आपल्या सरळ सहज लक्षात येत नाही. दुसऱ्या दिवशी लक्षात आलं की हे काही डखले, हे तर आम्हाला देवानी जे नाही सांगितलं तेच आपण करून बसलो, आणि गोसावी विधी विहिला तो आम्ही भंगीला, देवानी जो विधी विहिला तो आम्ही भंगीला. तर का लक्षात नसेल आलेलं हे? त्या नातलगांच्या इथे जेवताना लक्षात आलं पाहिजे होतं, मुक्काम करताना लक्षात आलं पाहिजे होतं. का नाही आलं? कारण की एका वचनाचा भंग झाला. विधीकरिता विधी स्फुरतो ना, एका विधी पाठी दुसरे विधी स्फुरतात, तसं एका अविधी पाठी बाकीचे सगळे अविधीच स्फुरतात. मग तिथे विधी स्फुरत नाही, हे लक्षात यायचं. भांडण आपण करतोय आणि त्यावेळी आपण देवाचं नाव घेतो असं कधीच होणार नाही. अविधी करता अविधीच पुरे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला एक अविधी जर का घडला, एका वचनाचा भंग झाला, कोणाकडनं? छर्दोबासांकडनं. एकाच वचनाचा भंग झाला असेल किंवा अविहित एकच कार्य त्यांनी केलं, त्याच्यामुळे अहंकार वाढला. मग एका झाडाची सवय, एका स्थानाची सवय, एका व्यक्तीची सवय, एका घरची भाजीची सवय, म्हणजे एकच दोष घडला आणि ते एकच दोष इतर दोष घडण्याला निमित्त ठरला. अविधी अविधी ते प्रसवे आणि अविधितो पुरुष धर्मापासून जाय. म्हणजे इतका त्याचा वेग असतो. चांगल्या गोष्टी निर्माण व्हायला वेळ लागतो, पण वाईट गोष्टी जर का, एखादं झाड तुम्ही लावलं त्याला वाढायला कितीतरी वेळ लागतो, कितीतरी वर्ष निघून जातात. एका वादळामध्ये सगळी झाडं सगळे खाली पडतात. म्हणजे नुकसान किंवा त्याचा संहार होण्यासाठी जास्त वेळ काही लागत नाही. आणि म्हणून ह्यांनी विधीसाठी ते निघालेले आहेत, पण एकच अविधी त्यांनी केला. अशाच प्रकारची क्रिया दायंबासांची पण होती बरं का. आमचे स्वामी सांगतात मार्ग सांडू नका, आणि नेमके ते मार्ग सांडणार होते. ते म्हणाले की हे देऊळ आहे, इथे मुक्काम करू, आज सकाळी जाऊ, म्हणून तिकडे वळले. पण लगेच लक्षात आलं की स्वामींनी सांगितलं मार्ग सांडू नका. जर का दायंबास जर का मार्ग सांडून तिकडे गेले असते तर दायंबास नंतर भेटले नसते आपल्याला, ते देवतेनी त्यांचा बळी घेतलाच असता. पण स्वामींच्या वचनाचं अनुपालन त्यांनी शेवटपर्यंत केलं, सोडलं नाही त्यांनी, आणि घाबरले पण नाही. है ना, आपण असतो तर किती घाबरून गेलो असतो. आपल्याकडे तर अधिकरण आले तरी आपण घाबरून जातो, काय करावं काय नाही काही सुचत नाही. इथे तर देवता एक अशा प्रकारे ती मागे लागलेली आहे, पण ते मात्र घाबरले नाही. आमच्या स्वामींचं नाव घेत घेत ते चालत आहेत. आणि इथे मात्र काय झालं की एकाच वचनाचा भंग झाला की संबंधियाच्या गावाला गेले, हा एकच दोष घडला. आणि गावाला गेल्यामुळे काय झालं की एखाद्या वस्तूच्या जेवढ्या संपर्कात जाल तुम्ही, आमचे स्वामी काय सांगतात की द्रव्य संबंधा साक्षीच ठाकायचं, म्हणजे समोरच जायचं नाही. किंवा जे काही विषयरूप पदार्थांचा उपभोग घेणारा व्यक्ती विषयाच्या देखील साक्षीनं ठाकावे. म्हणजे तसा व्यक्ती असेल किंवा ते पदार्थ असतील त्याच्या समोर जाऊ नका. म्हणजे नुसता परिच्छेद, खाण्याचा परिच्छेद नाही, त्याला बघण्याचा देखील परिच्छेद, ऐकण्याचा देखील परिच्छेद. गीत विखो, म्हणजे गीत बनवणे पण विखो, गीत गाणे पण विखो, आणि गीत ऐकणे पण विखो, गीत वाचणे पण विखो. म्हणजे इत्यादी प्रकारे सर्वार्थाने परिच्छेद झाला पाहिजे. इथे काय झालं की गावाला गेले, एक दोष घडला की तो दुसरा दोष घडण्याला निमित्त, दुसरा दोष तिसरा दोष घडण्याला निमित्त, असं दोषापाठी दोष जे आहेत ते घडत राहतात. आणि मग ते म्हणतात आम्हाला देवानी जे काही सांगितलं तेच आम्ही विधी भंगीला, आणि आता काही दर्शन होईल. आता दर्शन होईल का? आपल्याला दर्शन होणार नाही.
आता काही गोसावी आम्हा भेट देत असती, दत्तात्रय का आम्हाला भेट देणार नाहीत. आता जाऊन काही करू, आता जाऊन काही उपयोग नाही. आता चला मागवते, आता मागवते जायचं आहे. कुठे जायचंय? स्वामींच्या सन्निधानी जायचंय. आत्ताच्या काळामध्ये वेगळी गोष्ट आहे बरं का. आता आपण म्हणून जाऊ देत, स्थान वंदन तर होईल. पांचेश्वरला गेले दत्तात्रय जरी नाही भेटले तर स्थान वंदन तर होईल, आपलं स्मरण तर होईल तिथे. असा आपण हे करू शकतो. पण त्या काळामध्ये काय आहे, ईश्वर भेटी ही किंवा ईश्वराचं सन्निधान हे अधिक महत्त्वाचं आहे. आणि त्यांच्या हे पण लक्षात आलं पाहिजे होतं की इथे स्वामींचं सन्निधान आहे. आपण स्वामींच्या सन्निधानाचा जर का लाभ घेऊ शकत नसू तर एवढ्या लांब जाऊन कसं काय लाभ होणार आहे? काय इथले इथे लाभ घेऊन नाही राहिलो है ना. ज्याला अभ्यास करायचा तो कुठेही बसून कसंही अभ्यास तो झोपडीत बसेल, मेणबत्तीच्या प्रकाशाखाली करेल वगैरे वगैरे. ज्याला विधी करायचा आहे तो कुठे पण विधी करेल, तो कुठेही स्मरण करेल, म्हणजे त्याला ते साधलं जातं. आणि एखाद्याला ते करायचंच नसेल तर मग तो जागा शोधतो, मग इकडे जाईन स्मरणाला, तिकडे जाईल स्मरणाला, आणि कुठे स्मरण घडत नाही बरं का. जे न पळत्या स्मरणाला जाणारे लोक असतात ना, ते जर का खरंच जाऊन स्मरण करत असतील तर खरंच उत्तमच आहे, चांगली गोष्ट आहे. त्या निमित्ताने 8 दिवस घर सोडलं जातं वगैरे. परंतु जर का तिथे जाऊन पण अन्यवार्थच करत असू, असंही मी बघितलेलं एका ठिकाणी. ते नेहमीचे भेटणारे लोक आहेत आणि त्यांच्या हातामध्ये गाठी पण होती, ती गाठी पण सुरू होती आणि त्यांची बडबड पण सुरू होती, गावाकडच्याच गप्पा, हे असं तसं वगैरे वगैरे. म्हणजे इत्यादी प्रकारे स्मरण करायचं नसेल तर ते घडतच नाही मग. आणि इथे आता ते म्हणतात की आता देव मला का भेट देतील, चला मागवते. मग ते मागवते गोसाव्यांच्या भेटीला आलेले आहेत. मग तेही अवघी व्यवस्था सांगितली, सगळं स्वामींना त्यांनी सांगितलं. आणि मग स्वामी म्हणतात, श्री दत्तात्रय प्रभूंचे दर्शन ते अमोघ किंगा. ते दर्शन कसं आहे? अमोघ आहे, वाया न जाणार आहे. आणि म्हणून ते सहजासहजी शक्य नाही. ते तुम्हासी कांगा होईल, ते तुमच्यासारख्या जीवांना होणार नाही. का नाही होणार? कारण की ऐसे कांगा घडेल, ते घडणार नाही दर्शन. सर्वज्ञ म्हणितले. आणि यावर स्वामींनी हा दृष्टांत जो आहे, त्या बाळकाचा दृष्टांत जो आहे, तो दृष्टांत स्वामींनी निरूपण केलेला आहे की कवणी एकी माता असे. कुणी एक माता आहे, ते आपुल्या लेकरवासी पेहे दे तथा पाजी. दूध ते लेकराला ती पाजते आहे. ते डुळकी म्हणजे पेज देते आहे किंवा दूध त्याला पाजते आहे. ते डुळकी म्हणजे थोड्या वेळाने काय करतो, तो वमन करून टाकतो. मागवते दे म्हणजे पहिल्यांदा दिलं त्यांनी वमन केलं. मागवते दे, मागवते डुळकी, मागवते दे, मागवते डुळकी, असं 3 वेळा झालेलं आहे. म्हणजे वमन त्याला पुन्हा पुन्हा होत आहे. आणि मग सेजिया सायलिया असती, तिया म्हणे ती तिच्या ज्या मैत्रिणी आहेत सेजिया सायलिया, त्या तिला काय म्हणतात, हाव हे डुळकीताय तरी का पाजी तियेसी. म्हणजे हा डुळकीत आहे, म्हणजे हा वमन करतोय, तू सारखं सारखं त्याला ते पेज देते वगैरे. तर ते म्हणते, ते म्हणे घेई गा, घेई आई आण तू तरी लितैल. म्हणजे ती म्हणते की काही हरकत नाही, वमन करते तर करू द्या, परंतु जेवढं त्यांनी पेज खाल्लेली आहे, जेव्हा दूध जेवढं त्यांनी पिलेलं तेवढंच्या तेवढं थोडी वमन करतोय तो. म्हणजे काही पदार्थ जो आहे तो वमन करतोय, पण त्यातला काही अंश का होईना त्याच्या पोटामध्ये राहत असेल काही ना काही. आपण जेवढं अन्न खाल्लं तेवढं वमन नाही होत, काही अन्न तर आपल्या पोटामध्ये शिल्लक राहतच असेल. अशा पद्धतीने आणतू तरी लितैल म्हणजे थोडं का होईना त्याच्या पोटामध्ये अन्न राहील. एरवीच काहीच न राहण्यापेक्षा, जसं तापामध्ये एखादा तो रुग्ण आहे, त्याला उलटी होते तरी पण आपण काय म्हणतो, खावं लागेल, थोडं का होईना खा, थोडं का होईना खा. म्हणजे औषध घ्यायचं आहे, थोडं का होईना त्याच्या पोटामध्ये ते अन्न शिल्लक राहील आणि त्याच्यामुळे पित्त वगैरे त्याला होणार नाही.
हा दृष्टांत सांगितल्याचा सिद्धांत सांगतात तैसे कवणा एका प्रती परमेश्वर शास्त्र निरूपिती, कुणा एका प्रती आमचे स्वामी शास्त्र निरूपण करतात किंवा परमेश्वर निरूपण करतात, ते तो विसरे तो काय होतो, तो विसरतो. मागवते निरूपिती, पुन्हा त्याला निरूपण करतात. मागवते विसरे, पुन्हा तो विसरतो. मागवते निरूपिती, परत निरूपण करतात. मागवते विसरे, पुन्हा तो विसरतो. आणि मग सामान्य ज्ञानीय, विशेष ज्ञानीय वगैरे जे आहेत, अप्रोक्ष ज्ञानी आहेत, ते म्हणतात जी जी हा हे विसरताय देवा, हे तर हा विसरतोय सारखा 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 सारखा, तरी हे या प्रती का निरूपित आहे, तरी तुम्ही यांच्या प्रती हे का निरूपण करत आहात, हा विसरतोय, लक्षात ठेवत नाही. तेव्हा स्वामी म्हणतात वा घेयागा वासना तरी उरेल, पुन्हा पुन्हा जर का त्याला शास्त्राच्या संपर्कात ठेवलं तर काय होईल, कदाचित असं होतं की लोकांच्या शास्त्र पाठांतर नाही होत, पुढती पुढती ते शास्त्र बोलू शकत नाही, पण ऐकताना त्यांच्या लक्षात येते हे मागच्या वेळेस आपण ऐकलं बरं का, हा दृष्टांत आपण कुठेतरी ऐकलेला आहे, किंवा ही लीळा जी आहे आता या कालावधीमध्ये तुम्ही ऐकलेली असणार आहे कुठे ना कुठे, भाषणामध्ये, ह्याच्यात त्याच्यात, निरूपणामध्ये. म्हणजे ऐकताना लक्षात येतं रे हो ही लीळा झाली बरं का, पण आता ती लीळा परत आपण विसरलो, परत पुढच्या वेळेस परत हीच लीळा आपण ऐकू, परत ऐकताना लक्षात येईल अरे हो ही लीळा आपण ऐकलेली आहे बरं का. पण असं होता होता काय होईल, वासना तरी उरेल, म्हणजे त्यांना हे तरी वाटेल की पुढच्या वेळेस आपण ही लक्षातच ठेवायची बरं का आता. मग पुढच्या वेळेस परत लक्षात येते की आपल्या काही लक्षात नाही राहिली लीळा, पण आत्ता आपण ऐकताना ही लक्षात ठेवायचीच. म्हणजे काय, त्याचा अधिकार जो आहे तो चांगल्या प्रकारे वाढतो आहे हळूहळू हळूहळू. आणि 2-3 वेळा ऐकल्यानंतर एकदा का होईना त्याला त्यातल्या 4 ओळी का होईना त्याला त्या सांगता येतील. आणि म्हणून परमेश्वर काय करतात, एखाद्या जीवाने जर का अवहेलन केलं तर त्याला सांगत नाहीत. हा जीव दृष्टांतातला वेगळा आहे बरं का, याला पुढती पुढती निरूपिती म्हणजे ह्याची तळमळ आहे, परंतु त्याच्या लक्षात राहत नाही अनधिकारामुळे. एखादे कोणी आपल्याला असे भेटतात की त्यांची तळमळ भरपूर असते, सेवा करणं हे करणं, पण त्यांना ते साधल्या जात नाही, पण त्यांची तळमळ असते, तर त्यांना परमेश्वर पुन्हा पुन्हा योग घडवतात. आणि म्हणून आपल्याला काहीच नाही होता आलं तरी या दृष्टांतातलं तरी आपल्याला सिद्धांत जे सांगितलं ते तरी होता आलं पाहिजे. जरी आम्ही शास्त्र विसरलो हरकत नाही, पण ऐकण्याची तळमळ मात्र संपली नाही पाहिजे. आम्हाला सेवादास्य जमत नाही तरी देखील जिथे सेवा सुरू आहे तिथं काही ना काही करायला तरी आपण उभं राहू शकतो. एखाद्या वेळेस पाठांतर काहीच होत नाही तरी पण दिवसभर सूत्रपाठ घेऊन आपण बसायचंच आहे, काही ना काही त्याच्यातलं वाचायचंच आहे आपल्याला. म्हणजे तो एखादा मुलगा असेल तर तो मुलगा अभ्यास काहीच करत नाही, पण तो पुस्तक घेऊन बसतो, त्याला स्वतःला वाटतं मला मार्क मिळाले पाहिजे, पण त्याचा अभ्यास नाही होत, पाठांतर नाही होत, पण त्याच्या आईला दिवसभर बरं वाटतं. ते आल्या गेल्याला सांगते तो दिवसभर बसलेला आहे पुस्तक घेऊन, दिवसभर बसलेला आहे पुस्तक घेऊन, तिला बरं वाटत असतं. तसं आपल्या देवाला सगळंच माहिती आहे, पण देवाला ते बरं वाटतं, प्रसन्नता वाटते. जरी याचं पाठांतर नाही होत तरी सुद्धा हा लीळाचरित्र घेऊन बसलेला आहे, सूत्रपाठ घेऊन बसलेला आहे. जरी ह्याला जांभयावर जांभया येत आहेत परंतु स्मरण मात्र हा सोडत नाही, हे लक्षात घ्या. जांभई येणं हे चुकीचं नाही आहे, पण जांभई आल्यानंतर स्मरण बंद होतं हे मात्र चुकीचं आहे. ते जांभया आणि काय ते आळस कंटाळा किती यायचा तो येऊ द्या, त्याला त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आपण स्मरण तरीही करतच राहायचं, करतच राहायचं, करतच राहायचं, सोडायचं नाही. हा जर का आपल्यामध्ये गुण असेल तर परमेश्वराला बरं वाटतं. तुमच्याकडनं विधी साधल्या जात नाही, पण देवाला मात्र हे बरं वाटतं की हा विधीच्या बाह्य हा जाऊन नाही राहिला, विधी मात्र हा सोडत नाही आहे. आणि म्हणून नाथोबा जरी हृदयशून्य असले वगैरे तरी देखील परमेश्वर काय म्हणतात, येथीचा अवयव. म्हणजे हे पण लक्षात घ्यायला लागेल आपल्याला की एकीकडे त्यांचं समर्पण तेवढंच आहे, भले ज्ञानाच्या बाबतीमध्ये कमकुवतता असेल पण इतर बाबतीमध्ये मात्र इतकं उत्तमत्व समर्पण आहे त्यांचं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला जे काही दृष्टांतातनं लक्षात आलेलं आहे
ते अतिशय महत्त्वाचं विषय आज आपण घेतलेला आहे. 44 क्रमांकाचा डोळकैल्या बाळकाचा दृष्टांत आणि सोबतच डखले चांगदेव भटांची श्री दत्तात्रय गुरूंच्या भेटीला जाण्याच्या संदर्भातली लीळा जी आहे ती आपण आज श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत हो